एक मोठी बातमी आपल्या समोर येते आहे. लाडक्या बहिणींना खुशखबर. 1,00,000 रुपयापर्यंत कर्ज, तेही 0% व्याजदराने. राज्य सरकारची मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरलेली असून कोट्यावधी महिला या योजनेच्या माध्यमातून शासनाशी थेट जोडल्या गेल्या आहेत. योजनेच्या माध्यमातून महिला आर्थिकदृष्ट्या काहीशा सक्षम बनलेल्या असून काही महिलांना लहान सहान उद्योगही सुरू केलेले आहेत. मुंबईतील या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना चक्क 0% दराने 1,00,000 रुपयापर्यंतचे कर्ज उपलब्ध होणार आहे. लाडक्या बहिणींना मुंबई बँक मदतीचा हात देणार असून लाडक्या बहिणींना आता 0% व्याजदराने कर्ज पुरवठा केला जातोय. लाडक्या बहिणींचे पैसे उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून बाजारात आले पाहिजेत अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इच्छा होती. त्यामुळे आता लाडक्या बहिणींना 9% व्याजदराने देण्यात येणारा कर्जपुरवठा चक्क 0% व्याजदराने मिळणार आहे, असे मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी सांगितलं आहे. शासनाच्या 4 महामंडळातील विविध योजनांमधून ही सवलत देण्यात येत आहे. राज्य सरकारच्या 4 महामंडळाच्या योजना अशा आहेत की 12%पर्यंतचा व्याजाचा परतावा लाभार्थींना दिला जातो. पर्यटन महामंडळाची योजना आहे, ज्या योजनेतून महिलेला 12%पर्यंतचा व्याजाचा परतावा दिला जातो. यासह अण्णासाहेब आर्थिक विकास मंडळ, भटक्या विमुक्तांसाठीचं महामंडळ आणि OBC महामंडळाच्या योजनांमधून व्याजाचा परतावा महिलांना दिला जातो. त्यामुळे आम्ही ज्या महिलांना कर्जपुरवठा करत आहोत त्या लाभार्थी महिला या योजनेत बसत असतील तर या महिलांना 0% व्याजदरात कर्ज उपलब्ध होऊ शकेल, असं गणित प्रवीण दरेकर यांनी मांडलं आहे. एका महिलेला 1,00,000पर्यंत व्याज मिळू शकतं. त्यात 5 ते 10 महिला एकत्र येऊन व्यवसाय करू शकतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत 4ही महामंडळाचे संचालक आणि संबंधित खात्याचे सचिव, अतिरिक्त सचिव होते, ज्यांच्या समवेत झालेल्या बैठकीतून या 4ही महामंडळाच्या माध्यमातून महिलांना 0% व्याजदराने कर्जपुरवठा करण्याचा शासन निर्णय झाला आहे. मुख्यमंत्र्यांनी तसे आदेशही दिले आहेत, अशी माहिती दरेकर यांनी दिली आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.